नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक जी-आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. अपडेट आलेली आहे. अतिवृष्टी व पूर या नुकसानपोटी धाराशिव, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानपोटी निधी मंजूर करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. 17 सप्टेंबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. आता याच्यामध्ये किती निधी निधी मंजूर झालेला आहे, किती शेतकरी असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे शेतकऱ्यांनो, राज्यातील धाराशिव, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जून 2025 व जुलै 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडून हा जी-आर आलेला दिनांक 17 सप्टेंबर 2025 चा जी-आर असणार आहे. आता याच्यामध्ये दिलेले प्रस्तावना अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निवाष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विविध दराने मदत देण्यात येत आहे. ओके. तर एका हंगामात एक याप्रमाणे इथं आपल्याला इथं देण्यात येते इनपुट सबसिडी. ओके. आता याच्यामध्ये तसेच आपल्याला दिलेलं आहे, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यास येते मित्रांनो. शासन निर्णय महसूल व विभाग क्रमांक याच्यात दिलेले आहेत. दिनांक 27/3/2023 मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विविध करण्यात आलेले आहेत. केंद्र शासनाने विविध केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती रिक्त राज्य शासनाने 30/1/2014 अवेळी पाऊस, त्याच्यामध्ये असणार आहे अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्रांचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याची धोरणा निश्चित केलेली आहे. तसेच 22/6/2023 च्या शासन निर्णयामध्ये सतत पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेलं आहे. ओके. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे, खरीप 2025 व यापुढील कालावधीकरिता केंद्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसानीबाबत घ्यायचे निविष्ट अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय दिनांक 27/3/2023 प्रमाणे देय राहील. असा निर्णय दिनांक 30/5/2000 रोजीच्या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेले आहे. त्यानुसार दिनांक 27/3/2023 च्या रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त यांनी निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 4 ते 6 येथील पत्रामध्ये जून 2025 व जुलै 2025 या अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. ओके. आता शासन निर्णय दिलेला आहे की जून 2025 व जुलै 2025 या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव आणि पुणे विभागातील सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी संदर्भ क्रमांक 2 येथील निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण इथं ₹88,96,000 इतकी निधी वितरित करण्यास शासनात मंजुरी देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये दिलेल्या या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रांचे दर्शविलेल्या उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यसन 11 यांनी या निधी वितरित करावा. आता संदर्भ दिन अनुक्रमांक 1 येथील नमूद दिनांक 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थी माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि आता इथे दिलेले आहेत चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांची शेती पिकांच्या नुकसानाकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतींच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात झालेल्या निधीचा समावेश नाही, याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एका वेळेस याचप्रमाणे विविध दराने देण्यात येते आहे असल्याची खात्री करावी. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुस्ती होणार नाही याची
तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी. वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निषेधांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे, त्याच प्रयोजनासाठी निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरता विविध केलेल्या अटी शर्तींचा पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी. ओके. लाभार्थ्यांना मदत वाटपीच्या कारवाई पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी, मदतीचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेली मदतीचा निधी बँकेंना, कर्ज खात्यांना अथवा अन्यथा वसुलीकरता वगळू नये याची जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेंना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. ओके. तर बँकेंना कोणत्याही प्रकारची वसुली वगैरे करायची नाहीये शेती नुकसानापोटींची. ओके. त्यांनी लोन वगैरे घेतलेलं असेल शेतीमध्ये तर ओके. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चांची लेखी निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार कार्यालय व महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्याचा यावा व उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्च पडल्यानंतर तातडीने निधीचा उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहणार आहे. ओके. तर आता वरील इथं आता दिलेल्या वरील प्रयोजनासाठी संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 27/3/2023च्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या निकषानुसार व दरानुसार 2 हेक्टरी मर्यादित शेतीपीक नुकसानीस खर्च दिलेला आहे. म्हणजे आपल्याला 2 हेक्टरी आपल्याला मदतीचं होणार आहे. ओके. लेखा शीर्षक दिलेलं आहे 2245 नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी अर्थसहाय्य, पूर, चक्रीवादळे, अनुग्रह सहाय्य, राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या मानकानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांकरिता शेतकऱ्यांना सहाय्य, अनिवार्य अनुदाने, वेतन स्तर लेखाशीर्ष भागवण्यात यावा असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता इथं संपूर्ण याच्यामध्ये दिलेलं आहे सदरचा खर्च आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उपलब्ध असलेल्या निधीमधून पुनर्नियोजनाद्वारे उपलब्ध करून केलेल्या निधीमधून खर्च करण्यात यावा. ओके. याबाबतची अधिधान केलेल्या कार्यालयांचे मुंबई यांना सादर करण्याचे शासन निर्णय दिलेला आहे. ओके. तर याच्यामध्ये पत्र दिलेलं आहे त्यावर बघूया आपल्याला महसूल विभागाकडचं 17/9/2025 सोबतचे विवरणपत्र. आता याच्यामध्ये दिलेल्या विभागांचं नाव दिलं, जिल्हा, कालावधी, बाधित शेतकरी संख्या, बाधित हेक्टर संख्या आणि लक्षामध्ये निधी दिलेले लाखामध्ये. ओके. आता विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयाकडून 19/8/2025 रोजीच्या पत्रामध्ये प्राप्त झाला प्रस्तावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये इथं धाराशिव जून 2025 मध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 266. इथे बाधित हेक्टर संख्या असणारी 115.60. 22 पॉईंट निधी मंजूर झालेली 22.2 लक्ष. ओके. आता एकूण इथं दिलेले आहे सेम असणार आहे 22.2 लक्ष इथे निधी मंजूर झालेली सेम असणार आहे एवढंच. ओके. आता विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडून 15/7/2025 रोजीच्या प्राप्तीचा प्रस्ताव दिलेला आहे. आता पुण्यामध्ये इथं सांगलीसाठी जून 2025 साठी 157 शेतकरी होते. 40.79 हेक्टर इथं बाधित होतं हेक्टर क्षेत्र आणि याच्यामध्ये आपल्याला दिलेला 6.83 लक्ष. ओके. त्यानंतर कोल्हापूरमध्ये इथे दिलेलं जून 2025 साठी टोटल 4 शेतकऱ्यांची संख्या असणार आहे. 1 हेक्टर असणार आहे. याच्यामध्ये बाधित 0.17 लक्ष म्हणजे 17,000 रुपये मंजूर झालेली आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडून 20/8/2025 रोजीच्या प्रस्तावामध्ये प्राप्तीचा प्रस्ताव दिलेला आहे. पुणेमध्ये आता कोल्हापूर जुलै 2025 मध्ये 868 शेतकरी त्यामध्ये असणार आहे. 352.23 बाधित हेक्टर क्षेत्र असणार आहे. याच्यामध्ये 59.94 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. याच्यामध्ये आता एकूण विभागीय आयुक्त पुण्यासाठी इथं जे असणारे शेतकऱ्यांची संख्या असणारी 1029 टोटल बाधित हेक्टर असणारे टोटल दिलेलं आहे 394.2 आणि त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे लक्ष 66.94. एकूण आता दिलेलं आहे 1295 शेतकरी असणारे हेक्टर असणारे 509.62 हेक्टर आणि त्याच्यामध्ये 88.96 लक्ष दिलेलं आहे. ओके. म्हणजे 88,96,000 रुपये आपल्याला निधी मंजूर झालेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला इथं निधी मंजूर झालेली आहे. शेतकऱ्यांसाठी थोडी आनंदाची बातमी आहे.
ज्यांच्या शेतकऱ्यांना शेअर करा. जेवणाला छत्रपती संभाजीनगर वगैरे याच्यामध्ये जसं धाराशिव, पुणेमधले यांच्यापर्यंत पोहोचवा. लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे. 17 सप्टेंबरला जी-आर असणार आहे. काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायची असेल Telegram चॅनल WhatsAppवरून डाउनलोड करायची. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचं आहे. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं. बेल आयकॉनला प्रेस करायचे. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन येतं जी-आर घेऊन असतो, योजना घेऊन असतो. तर अशाच नवीन-नवीन जी-आर्स आणि योजनांसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक